वन्यजीवांच्या संरक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या वन विभागाने भंडारा जिल्ह्यात मोठी आणि धक्कादायक कारवाई केली आहे। लाखांदूर वन विभागाच्या पथकाने दहेगाव येथे छापा टाकत चितळाचे मांस, संरक्षित इंडियन पॅगोलिनचे तब्बल 150 खवले, भरमार बंदूक आणि इतर वन्यजीवांचे अवशेष जप्त केले आहेत। या कारवाईमुळे वन्यजीव शिकारी आणि तस्करीच्या मोठ्या जाळ्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नेमकी काय आहे संपूर्ण कारवाई बघूया या विशेष वृत्तांतात। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर वन विभागाने वन्यजीव शिकारींविरोधात मोठी धडक कारवाई करत एका आरोपीला गजाआड केले आहे। गोपनीय माहितीच्या आधारे वन विभागाच्या पथकाने लाखांदूर वन परिक्षेत्रातील दहेगाव येथे नाजूक रूपचंद्र डोंगरवार यांच्या घरावर छापा टाकला। घराची झडती घेत असताना वन अधिकाऱ्यांना अनेक धक्कादायक पुरावे आढळून आलेत। या कारवाई दरम्यान सुमारे 1 किलो शिजवलेले चितळाचे मांस जप्त करण्यात आले। यासोबतच शिकारीसाठी वापरण्यात येणारी भरमार बंदूकही वन विभागाच्या हाती लागली। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे संरक्षित वन्यप्राणी इंडियन पॅंगोलिन अर्थात खवले मांजराचे तब्बल 150 खवले या घरातून जप्त करण्यात आले। याशिवाय राष्ट्रीय पक्षी मोराचे 2 पाय आणि इतर वन्यजीवांचे अवशेषही सापडलेत। वन विभागाने तात्काळ आरोपीला ताब्यात घेत सर्व मुद्देमाल पंचनामा करून जप्त केलाय। वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू करण्यात आला आहे। या कारवाईमुळे वन्यजीवांची अवैध शिकार आणि तस्करी करणाऱ्या मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। वन विभाग आता या प्रकरणातील इतर संशयित आणि संभाव्य तस्करांचा शोध घेत आहे। वन्यजीवांच्या अस्तित्वावर घाला घालणाऱ्यांविरोधात वन विभागाने उचललेले हे कठोर पाऊल भविष्यातील शिकाऱ्यांसाठी मोठा इशारा मानला जात आहे। वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षित प्राण्यांची शिकार आणि तस्करी हा गंभीर गुन्हा मानला जातो। लाखांदूर वन विभागाच्या या धडक कारवाईमुळे वन्यजीव गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली असून तपासातून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। या प्रकरणावर आमची नजर कायम राहील।